गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. नक्कीच यामध्ये सगळ्यात लोएस्ट ब्रोकरेज तुम्हाला मिळणार आहे. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल रात्री US मार्केट हे ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालं. फर्स्ट हाफमध्ये ते वर गेलं होतं, परंतु नंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊन ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालेलं आहे. त्यानंतर जर आपण आपला FIS-DI's चा डेटा जर पाहिला तर FIS काल नेट बायर्स होते आणि 6,000 कोटींचं त्यांनी बाईंग केलं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2,000 कोटींचं प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. म्हणजे नेट टू नेट इन्स्टिट्यूशनल फिगर जी आहे ती पॉझिटिव्ह आहे 4,000 कोटींच्या आसपास. आता जर आपण USचे फ्युचर्स जर आत्ता पाहिले तर ते थोडेसे लोअर ट्रेड करत आहेत. आता USमध्ये प्रॉफिट बुकिंग येण्यामागे एक कारण होतं, ते म्हणजे की NVIDIA आता जे काही रिस्ट्रिक्शन्स लागलेले आहेत, म्हणजे जरी ट्रम्पने काही रिस्ट्रिक्शन्स कमी केलेले असले तरी आता बाकीचे देशसुद्धा टॅरिफ लावत आहेत. ओके, तर त्यामुळे NVIDIAचा जो एक्सपोर्ट आहे तर तो $5 बिलियन इम्पॅक्ट होऊ शकतो असं एक आर्टिकल आलेलं आहे. तर मग त्यामुळे त्यांच्या स्टॉकवरती त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आहे. जर आता आपण एशियन मार्केट जर पाहिले, युरोपियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली फ्लॅट आहेत. त्यानंतर एक महत्त्वाचा एशियन डेटा आलेला आहे, तो म्हणजेच चायनाचा GDP डेटा. तर चायनाचा GDP डेटा हा बेटर दॅन एक्सपेक्टेड आलेला आहे, विच इज गुड. त्यानंतर काल आपल्याकडे आफ्टर मार्केट इंडियामध्ये इन्फ्लेशन डेटा आला की जो चांगल्यापैकी कमी झालेला आहे. म्हणजे इन्फ्लेशन आता खूप कंट्रोलमध्ये आहे. ओके, म्हणजेच काय की ह्या सगळ्या गोष्टी पाहता मार्केटसाठी ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके, जर आता आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या स्टॉक स्पेसिफिक तर फार काही असं नाही आहे. परंतु जो इंडिया विक्स होता तर तो इंडिया विक्स हा कोलॅप्स झालेला आहे काल आणि त्याच्यामुळेच आपण पाहतोय की आता मार्केटमध्ये फार मोठं मुवमेंट तुम्ही एक्सपेक्ट करू शकत नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे कुठलीही पोझिशन घेताना त्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. आणि आता एक्सपायरी जी काय आहे, वीकली एक्सपायरी, ती 2 दिवसावरती आलेली आहे. आज आणि उद्याचाच दिवस आहे. तर त्यामध्ये मग लोक स्ट्रँगल विकून मस्तपैकी पैसे कमावत आहेत, कारण विक्स जास्त असल्यामुळे ऑप्शनच्या प्राइजेस जास्त होत्या. त्यामुळे बायरपेक्षा सेलरला ॲडव्हान्टेज जास्त होता, हे लक्षात असू द्या. आणि आजही जे लोक सेल करतील तर आजही विक्स पडेल, उद्याही विक्स पडेल. त्यामुळे काय होणार आहे की याचा फायदा होणार आहे. म्हणजेच काय की ऑप्शन बाईंग करण्याऐवजी तुम्ही जर ऑप्शन सेलिंग केलं तर याचा तुम्हाला एक बेनिफिट राहणार आहे. आता आपण जर पाहिलं तर मार्केट सतत गॅपअप ओपन होतच वर आलेलं आहे. ओके, नॉर्मल ट्रेड झालेलाच नाही आहे. त्यामुळे जर आता आपण खाली पाहिलं तर 23,000वरती पुट रायटिंग जास्त झालेलं आपल्याला दिसतंय आणि 23,500ला आणि 23,800ला खूप जास्त कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे येणाऱ्या 2 दिवसामध्ये जे काही डाऊन साईड आपण म्हणू शकतो, म्हणजे इंट्राडे डिप जर आला तर फार 23,100च्या आसपास येऊ शकतो आणि खूपच झालं तर 23,000च्या रेंजमध्ये. परंतु त्याच्या खाली येण्याचं कुठलंही कारण सध्या दिसत नाही आहे. त्यानंतर हायर साईडला जर आपण पाहिलं तर 23,500च्या आसपास जर मार्केट जाऊ शकलं तर तिथं एक प्रॉफिट बुकिंग येण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. आज जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिली तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 90 ते 100 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. ओके, म्हणजेच काय की जर मार्केट 23,000च्या आसपास येत असेल, जर गॅप डाऊन ओपन होऊन, तर तिथे आपल्याला एक स्पाईक पाहायला मिळेल, म्हणजे अपसाईडला. आणि जर मार्केट वरच्या बाजूला गेलं तर आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळेल. म्हणजेच काय की कॉन्ट्रा ट्रेडिंग आता होत राहील, हे लक्षात असू द्या. आता मार्केटमध्ये जी काही व्होलॅटिलिटी होती तर तो इंडेक्सच आता कमी होत असल्यामुळे मार्केटमध्ये फार मोठमोठ्या कॅन्डल्स बनणार नाही आहेत. भले मग ती डेलीची असो किंवा मग छोट्या छोट्या 5 मिनिट्सच्या कॅन्डल्स असो, मोठ्या कॅन्डल्स बनणार नाही आहेत. त्यामुळे फार जर काय आपण पाहिलं तर ज्या काही गोष्टी सध्या घडत आहेत तर त्यानुसार आता ट्रम्पचे जे अनाऊन्समेंट्स आहेत तर त्याचा फार इम्पॅक्ट आता मार्केटवरती पुन्हा होणार नाही आहे, हे लक्षात असू द्या. कारण मार्केटनं जे काही पचवायचं होतं ते ऑलरेडी पचवलेलं आहे. ओके, तर मग अशा पद्धतीनं सध्या तरी सगळं व्यवस्थित आहे. आज मार्केट थोडंसं शांत राहण्याची शक्यता आहे आज आणि उद्या, कारण 2-3 दिवसामध्ये मार्केटनं फार मुवमेंट केलं आहे. त्यामुळे रोज एवढं मुवमेंट होणं पॉसिबल नाही आहे.
त्यामुळे येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये मार्केट शांत राहील, परंतु स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन मात्र चालू राहील. त्यामुळे स्टॉक्सवरती जास्त लक्ष देणं फायद्याचं राहील. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.